एका गावात एक साधू भिक्षा मागण्यासाठी फिरत होता आणि भिक्षा मागता मागता तो एका वृद्ध महिलेच्या दारापुढे आला. साधूने त्या म्हातारीला जेवायला मागितले. म्हातारीने त्या साधूला घरात बोलवले आणि जेवायला दिले. म्हातारीच्या घरी जेवण करून तो साधू अत्यंत तृप्त झाला. त्या साधूने म्हातारीला विचारलं की पिण्यासाठी ताक मिळेल का. म्हातारी घरात ताक शोधू लागली पण तिला ताक भेटलं नाही. म्हणून ती ताक मागायला शेजारणीकडे गेली आणि शेजारणीने तिला ताक दिले. ती ताक घेऊन घरी येऊ लागली. तिने घरी येताच ते ताक त्या साधूला प्यायला दिले. साधूने ताक पिऊन ढेकर दिली आणि मागतो तर काय, साधू मूर्छित होऊन जमिनीवर पडला होता. साधूचा मृत्यू झालाय. म्हातारी जेव्हा ताक घेऊन रस्त्याने येत होती तेव्हा आकाशात एक गरुड एक साप घेऊन चालला होता. तर त्या सापाने विषाची गरळ वरून सोडली, ती तिच्या ताकात पडली होती. त्यामुळे साधूचा मृत्यू झाला होता. आता हे प्रकरण तपासाकरता चित्रगुप्तांकडे गेले. चित्रगुप्तांनी पाहिले की भुकेलेला अन्न देऊन म्हातारीने आपला धर्म पाळला होता, तर म्हातारीला ताक देऊन शेजारीने तिचा शेजार धर्म पाळला होता. गरुडाला जेव्हा विचारलं तेव्हा गरुड म्हणाला की सापाची शिकार करणं हा माझा धर्म आहे, तर नाग म्हणाला की गरळ सोडणे हा माझा धर्म आहे. पण या प्रकरणात दोषी कुणाला धरावं या प्रश्नाच्या उत्तरासाठी चित्रगुप्त आणि त्याचे सहकारी त्या गावात आले. त्या गावात काही लोक त्या साधूच्या मृत्यूबद्दल चर्चा करत होते. तिथे एक स्त्री आली आणि ती म्हणाली की साधूजवळ भरपूर संपत्ती असेल आणि त्या संपत्तीच्या हव्यासापोटीच या म्हातारीने त्याला विष देऊन मारलं असेल. तेव्हा चित्रगुप्त त्यांच्या सहकाऱ्यांना म्हणाले की या महिलेला दोषी ठरवा. तर मित्रांनो, मूळ परिस्थिती माहीत नसताना आपण फक्त आपल्या तर्काने जेव्हा विचार करून एखाद्याला दोष लावतो तेव्हा त्या दोषामध्ये कदाचित आपणही दोषी आढळतो, हेच या गोष्टीवरून समजते. अशाच माहितीसाठी आणि गोष्टीसाठी आपल्या मराठी वर्ड्सला फॉलो करा.